पगारदार मित्रांनो सावधान. जर तुम्ही दरवर्षीप्रमाणे डोळे झाकून ITR भरण्याचा विचार करत असाल तर थांबा. कारण प्राप्तिकर विभागाने नियम आता पूर्णपणे बदलले आहेत. तुमची एक छोटीशी चूक थेट AI जनरेटेड नोटीस तुमच्या दारावर आणू शकते. यंदाचा ITR-1 फॉर्म सहज राहिला नसून त्यात 3 मोठे बदल करण्यात आले आहेत, जे तुम्हाला माहिती असणं अत्यंत आवश्यक आहे. सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट, पगारदारांसाठी महत्त्वाची डेडलाईन आणि नवीन बदल. आयकर विभागाने आर्थिक वर्ष 2025-26 आणि मूल्यांकन वर्ष 2026-27 साठी नवीन ITR फॉर्मचे नमुने अधिसूचित केले आहेत. दरवर्षीप्रमाणे यंदाही ITR दाखल करण्याची शेवटची तारीख 31 जुलै 2026 आहे. विशेषतः पगारदार व्यक्ती जो ITR-1 फॉर्म वापरतात त्यांच्यासाठी यंदाची प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि काहीशी बदललेली असेल. 1 एप्रिलपासून लागू झालेल्या नवीन आयकर कायद्यामुळे हे बदल करण्यात आले आहेत. करदात्यांनी आत्तापासूनच आपल्या कागदपत्रांची खऱ्या अर्थाने यासाठी जुळवाजुळव करणं अत्यंत आवश्यक आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील नफ्यासाठी मोठी सवलत. आत्तापर्यंतच्या नियमानुसार जर तुमचे उत्पन्न पगाराव्यतिरिक्त शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील नफ्यातनं मिळत असेल तर तुम्हाला क्लिष्ट असा ITR-2 फॉर्म भरावा लागायचा. मात्र नव्या नियमांनुसार पगारदारांना मोठा दिलासा मिळाला आहे. आता सूचीबद्ध इक्विटी आणि इक्विटी बेस्ड म्युच्युअल फंडांमधून मिळणारा दीर्घकालीन भांडवली नफा थेट ITR-1 मध्येच तुम्हाला दाखवता येणार आहे. मात्र यासाठी अट अशी आहे की हा नफा 1.25 लाखांपर्यंत असायला हवा. तिसरी महत्त्वाची गोष्ट, एकापेक्षा जास्त घरांची मालकी असलेल्यांना दिलासा. याआधी ITR-1 फॉर्म फक्त एकाच घराची मालकी असलेल्या करदात्यांसाठी मर्यादित होता. ज्यांच्याकडे एकापेक्षा जास्त मालमत्ता होत्या त्यांना अनिवार्यपणे ITR-2 फॉर्म भरावा लागायचा. सरकारने आता ही व्याप्ती वाढवली असून 2 घरांपासून उत्पन्न असलेल्या करदात्यांचा समावेश यात करण्यात आला आहे. चौथी महत्त्वाची गोष्ट, AIS मधील माहिती आणि चुकीच्या माहितीवर AIची नजर. नवीन प्रणालीमध्ये पारदर्शकता वाढवण्यासाठी तंत्रज्ञानाचा मोठा वापर केला जात आहे. तुम्ही 2 मालमत्तांची माहिती देताना त्यांची कर कपात, महानगरपालिका कर आणि भाड्याचे उत्पन्न तुमच्या AISशी तंतोतंत जुळले पाहिजे. जर तुमच्या अर्जातील माहिती आणि AIS मधील माहितीमध्ये थोडीही तफावत आढळली तर आयकर विभागाची AI आधारित प्रणाली कोणतीही मानवी मध्यस्थी न घेता तुम्हाला थेट त्वरित नोटीस जारी करू शकते. पाचवी महत्त्वाची गोष्ट, खबरदारी, अचूकता हीच सुरक्षितता. यंदाचा ITR भरताना शॉर्टकट घेण्यापेक्षा अचूकतेवर भर देणं हिताचं ठरेल. 1.25 लाखापर्यंतचा शेअर बाजार नफा असो वा 2 घरांचे उत्पन्न, सर्व आर्थिक व्यवहार उघडपणे करणं अनिवार्य आहे. छोटीशी चूक किंवा माहिती लपवण्याचा प्रयत्न तुम्हाला महागात पडू शकतो. त्यामुळे 31 जुलैच्या अंतिम मुदतीची वाट न पाहता आपल्या AIS मधील डेटा तपासून तज्ज्ञांचा सल्ला घेऊनच आपला प्राप्तिकर परतावा दाखल करावा, जेणेकरून भविष्यातील कायदेशीर कटकटी तुम्हाला टाळता येतील.